अत्यंत महत्त्वाची अपडेट आता हाती येते। पवई मधल्या मुलांच्या किडनॅपिंग प्रकरणी रोहित आर्यला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, पण रोहित आर्यचा मृत्यू झालाय। पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। मात्र नेमकी घटना काय घडली याच्या अपडेट्स अजूनही अपेक्षित आहेत। पण आत्ताच्या घडीची ही सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी, पवईमध्ये मुलांना ओलीस धरणाऱ्या रोहित आर्यचा मृत्यू झालाय। रोहित आर्यनं काही वेळापूर्वी एक व्हिडिओ सुद्धा प्रसारित केला होता, पण पोलिसांनी जेव्हा कारवाई सुरू केली त्या कारवाईमध्ये रोहित आर्यचा मृत्यू झालाय। डाव्या बाजूला जो इसम तुम्हाला दिसतोय हा तोच रोहित आर्य आहे। त्याने 17 मुलांना ओलीस ठेवलं होतं पवईमधल्या एका इमारतीमध्ये। या मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली होती। मात्र रोहित आर्यनं जर या मुलांची सुटका करायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे, आपल्या काय मागण्या आहेत याचा इशारा या व्हिडिओमधनं दिला होता। रोहित आर्यला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं तेव्हा त्याच्या आजूबाजूच्या परिसरामधनं एक एअरगन ताब्यात घेण्यात आली होती, काही केमिकल्स इथं सापडली होती। रोहित आर्यनं याच व्हिडिओमध्ये जर आपली मागणी मान्य झाली नाही तर आपण हा सगळा परिसर पेटवून देऊ असा थेट इशारा दिला होता। पोलिसांनी रोहित आर्यला ताब्यात घेतलं होतं, मात्र त्यानंतरच्या कारवाईमध्ये रोहित आर्यचा मृत्यू झालाय। या मृत्यूचं नेमकं कारण काय आहे हे अजून स्पष्ट होतंय। रोहित पोलिसांच्या कारवाईमध्ये जखमी झाला होता आणि जखमी झालेल्या रोहित आर्यचा मृत्यू झालेला आहे। मुळातला पुण्याचा होता रोहित आर्य। त्याने काही शिक्षण खात्याकडनं कॉन्ट्रॅक्ट्स घेतली होती आणि त्याचे पैसे मिळाले नव्हते टेंडरचे असे त्याचा आरोप होता। त्यासाठी जेव्हा दीपक केसरकर शिक्षण मंत्री होते त्यावेळेसही त्याने आंदोलनं केली होती। मात्र अचानकपणे रोहित आर्यनं तब्बल 17 मुलांना ओलीस धरलं होतं। त्याला ताब्यातही घेण्यात आलं होतं, पण रोहित आर्यचा मृत्यू झालेला आहे। काय नेमकं घडलंय पोलिसांच्या कारवाईमध्ये? ज्योत्स्ना गंगणे आपल्या प्रतिनिधी, त्यांच्याकडे आणखीन अपडेट्स आहेत। ज्योत्स्ना। कविता, अगदी बरोबर आहे। मुंबईमध्ये हा सगळा भयंकर प्रकार जो आहे तो घडलेला आहे। पवईच्या एका मॉलमध्ये रोहित आर्य नावाच्या एका माणसाने जवळपास 17 मुलं आणि एक ज्येष्ठ नागरिक आणि एक तरुणाला जे आहे त्याने ओलीस ठेवलेलं होतं। हा प्रकार जो आहे तो साधारण 1 वाजल्याच्या सुमारास आज दुपारी घडला आणि 1:45ला पोलिसांना जी आहे ती या संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ती मिळाली होती। 2:45 वाजता पोलिसांना जशी माहिती मिळाली, पोलीस त्या जागेवरती पोहोचले होते। त्यांनी आणि पोलिसांनी जे आहे या संपूर्ण घटनेच्या वेळेस जे आहे ते वाटाघाटी, म्हणजे जो आरोपी आहे त्याच्याशी वाटाघाटी करण्याचा प्रयत्न केला, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला। मात्र रोहित आर्यने एक व्हिडिओ जारी केला आणि त्याने सांगितलं की मला काही प्रश्न विचारायचे आहेत आणि त्या प्रश्नाची मला उत्तरं पाहिजेत आणि असं म्हणत जो आहे त्या पोलिसांना धमकी देत होता। आणि इतकंच नव्हे तर त्याने त्याच्या धमकीच्या व्हिडिओमध्ये असं सुद्धा म्हटलं होतं की जर मला माझ्या प्रश्नाची उत्तरं मिळाली नाही तर मात्र मी या मुलांना घेऊन जे आहे ते या ठिकाणी हे स्टुडिओ पेटवून देईल, अशा प्रकारची धमकी जी आहे ती रोहित आर्यने दिली होती। त्यामुळे पोलीस जे आहेत ते सतर्क झाले होते, सजग झाले होते आणि पोलिसांनी संपूर्ण मॉलच्या परिसराला आणि जो स्टुडिओ ज्याच्यामध्ये या मुलांना मुलांना ओलीस ठेवलं होतं त्या ठिकाणी संपूर्ण पोलीस फौजफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला होता। त्यानंतर पोलिसांनी ज्या रोहित आर्यशी वाटाघाटीचा प्रयत्न केला, त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, रोहित आर्य कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद जो आहे तो पोलिसांना देत नव्हता, सततची धमकी देत होता। आतमध्ये असलेले जी मुलं आहेत ती ओरडत होती, मदतीसाठी धाव घेत होती, मदतीसाठी आरडाओरडा करत होती, ते घाबरले होते आणि त्यावेळेस पोलिसांनी जबरदस्ती जे आहे ते स्टुडिओमध्ये पोलिसांनी प्रवेश केला आणि त्या ठिकाणी त्यांनी मुलांना जे आहे सोडवण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना घटनास्थळावरून जे आहे ते काही केमिकल सुद्धा सापडली, रसायनं सापडलेली आहेत आणि रसायनासोबत जे आहे ते एअरगन सुद्धा सापडलं। पोलिसांनी ज्या वेळेस रोहित आर्य हा जो आरोपी आहे त्याला पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस रोहित आर्यने जे आहे ते पोलिसांवरती गोळी झाडण्याचा प्रयत्न केला। पोलिसांना जो आहे तो जखमी करण्याचा त्याने प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्या मुलांच्या बचावासाठी आणि स्वतःच्या बचावासाठी जे आहे ते रोहित आर्यावरती गोळी झाडली आणि गोळी झाडल्यानंतर रोहित आर्याच्या डाव्या बाजूच्या छातीवर जी आहे ती गोळी लागली आणि या संपूर्ण घटनेमध्ये रोहित आर्य जो आहे तो जखमी झाला आणि आता पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रोहित आर्य जो आहे त्याचा मृत्यू झालेला आहे। हे प्रकरण इतकं भयंकर होतं की साधारण 2 तासांपेक्षा संपूर्ण हा खेळ खंडोबा जो आहे तो सुरू होता। मात्र या घटनेमध्ये जी मुलं आहेत ती सुरक्षित आहेत, ज्यांना ओलीस ठेवण्यात आलेलं ती 19 लोक जी आहेत ती सुरक्षित आहेत, कोणत्याही प्रकारचं कोणी जखमी झालेलं नाहीये। मात्र या घटनेनंतर जे आहे ते एकच खळबळ उडाली, कारण रोहित आर्य या माणसाने त्याच्या व्हिडिओमध्ये कविता हे स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मी एकटा नाहीये, माझ्यासोबत आणखीन काही लोक आहेत। त्यामुळे रोहित आर्य त्याने और उनको बाहर लिया, पहले जो आर्या करके आदमी है ना उनको बाहर लिया, उसके बाद अभी बच्चे लोग को अभी सेफ निकाला है।
जो आदमी था अंदर जिसने वीडियो बनाया और जिन्होंने बच्चों का अपहरण किया, वो क्या इस समय मौजूद है अंदर? उसको निकाल नहीं, उसको निकाल के पुलिस स्टेशन लेके गए, कि बच्चों के साथ हॉस्पिटल लेके गए क्योंकि उसको कुछ लगा है। लगने की बात आपने कही, बच्चों के साथ कुछ हाथापाई हुई है? क्योंकि आपने कहा कि जो बच्चों लोग के साथ हाथापाई हुई कि नहीं, बच्चों लोग ही बोल सकते हैं, क्योंकि अंदर कुछ कैमरा नहीं था। कुछ केमिकल या कोई गन वगैरह कुछ बरामद किया गया? गन भी था उसके पास, केमिकल भी था। ठीक है, थैंक यू सो मच। आपका एक बार नाम दोबारा बताइए। मेरा नाम मंदा राठौड़। ठीक है, थैंक यू। तर काही प्रत्यक्षदर्शी होते ज्योत्स्ना, ज्यांनी ही माहिती दिलेली आहे की रोहित आर्याला जेव्हा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यावेळेसच तो जखमी झाला होता. मात्र त्याचं किती प्रमाणात जखमी होता हे कुणालाच माहित नव्हतं. जेव्हा या मुलांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते त्याच वेळेस रोहित आर्य जखमी झाला होता. ज्योत्स्ना, जर तुम्ही माझ्यासोबत असाल तर एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या मघाच्या माहितीमध्ये असं आलं होतं की रोहित आर्य जेव्हा ताब्यात घेतलं होतं तेव्हा त्याच्याकडनं एक एअर गन घेतली होती. मात्र आता जी माहिती येते त्यानुसार रोहित आर्यनं पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. याचा अर्थ त्याच्याकडे आणखी शस्त्रास्त्र होती? अगदी बरोबर आहे कविता, कारण पोलीस ज्यावेळेस जे स्टुडिओमध्ये घुसले त्यावेळेस जे आहे ते त्यांनी पटकन त्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि घटनास्थळी, कारण अशा वेळेस ज्यावेळेस एखादा माणूस जो आहे तो असा किडनॅप करतो अशा मोठ्या 10-15 लोकांना, त्यावेळेस तो पूर्व तयारीनिशी आलेला असतो. हा माणूस फक्त जो आरोपी आहे रोहित आर्य, तो फक्त मानसिक रुग्ण नाही म्हणता येणार, तो पूर्व तयारीनिशी आला होता आणि त्या ठिकाणी त्याने सरळ त्या व्हिडिओमध्ये धमकी दिली होती की मी स्टुडिओ पेटवणार आणि त्याच्यामध्ये ती मुलं जी आहेत त्यांच्यावरती जे काही होईल त्याच्यासाठी प्रशासन जबाबदार आहे. त्याच्यामुळे पोलीस जे आहे ते पूर्व तयारी निश्चित गेले होते आणि त्यांनी ज्यावेळेस स्टुडिओमध्ये म्हणजे प्रवेश केला पोलिसांनी झटापटीने, त्यावेळेस त्या ठिकाणी असलेली केमिकल्स वगैरे पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतली आणि रोहित आर्याकडे एक एअरगन सुद्धा सापडली. आणि रोहित आर्या जो आहे तो पोलिसांशी कॉपरेट करत नव्हता. पोलीस त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, तरी पण तो पोलिसांना त्यांच्या जवळ येऊ देत नव्हता. पोलिसांनी त्याच्याशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला, पण ज्यावेळेस रोहित आर्याला हे कळालं की पोलीस त्याला ताब्यात घेणार आहेत त्यावेळेस मात्र रोहित आर्याने थेट पोलिसांवरती गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. आणि याच वेळी पोलिसांनी जे आहे ती स्वतःच्या बचावासाठी आणि खास करून त्याने ओलीस ठेवलेले जे 17 मुलं आणि 2 नागरिक होते त्यांच्या बचावासाठी जे आहे पोलिसांनी रोहित आर्यावरती म्हणजे बॅकफायर केलं, त्याच्यावरती गोळीबार केला. मात्र एकच गोळी झाडली होती, मात्र ती सरळ रोहित आर्याच्या छातीवरती लागली आणि त्याच्यानंतर रोहित आर्या जो आहे तो जखमी झाला आणि पोलिसांनी रोहित आर्याला ताब्यात घेतलं आणि त्याला तात्काळ रुग्णालयात नेत होते. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच रोहित आर्या याचा मृत्यू झाला असल्याची माहिती जी आहे ती पोलीस सूत्रांकडून मिळते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कविता, एअरगन घेऊन आला होता, केमिकल्स घेऊन आला होता. त्याला माहिती होतं की, कारण त्याने ह्या मुलांना जे आहे ते एका ठिकाणी अशी माहिती मिळते की त्याने ऑडिशनच्या नावाखाली या मुलांना सगळ्यांना बोलवलं होतं. म्हणजे हा इतक्या दिवसाचा प्लॅन होता की त्याने पवईला या स्टुडिओमध्ये ऑडिशन होणार आहे असं आधीच निमंत्रण पाठवलं होतं आणि त्यामुळे ही 17 मुलं जी आहेत ऑडिशन देण्यासाठी म्हणून या स्टुडिओमध्ये दाखल झाली होती. आणि अशा प्री प्लॅन सकट हा रोहित आर्या तिथे पोहोचला होता आणि त्यामुळे रोहित आर्याच्या या संपूर्ण प्री प्लॅन मध्ये नेमकं कोणाकोणाचा सहभाग आहे, कोण कोण त्याला मदत करत होतं याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र आता रोहित आर्या याचा मृत्यू झालेला आहे, पोलिसांच्या झटापटीमध्ये हा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे आता हे संपूर्ण उलगडा जो आहे की रोहित आर्यासोबत आणखीन किती लोक होती त्याला मदत करायला, आणखीन या स्टुडिओ मधले किंवा मॉल मधले किंवा त्याच्या टीम मधले किंवा त्याच्या कौटुंबातले त्याच्या मित्रपरिवारामधलं कोणी होतं का याची चौकशी पोलीस आता त्याचा मोबाईल, त्याचा लॅपटॉप याद्वारे करतीलच. मात्र त्याने आणलेली रसायनं त्याने नेमकं कुठून घेतली होती, ती रसायनं सहजासहजी बाजारामध्ये लीगल पद्धतीने कायदेशीर पद्धतीने विकत मिळतात का याचा सुद्धा पोलीस तपास घेत आहेत. पोलिसांच्या झटापटीमध्ये रोहित आर्याला गोळीबार करण्यात आला होता, कारण रोहित आर्याने सुरुवातीला जे आहे ते एअरगन पोलिसांवरती रोखून धरलेली होती. असं असताना सुद्धा पोलिसांनी रोहित आर्याला हेच सांगितलं होतं की आम्ही तुझ्याशी चर्चा करायला तयार आहोत. मात्र ज्या वेळेस रोहित आर्या घाबरलेल्या अवस्थेत होता आणि त्याला कळलं होतं की त्याचा संपूर्ण प्लॅन जो आहे तो फसलेला आहे, अशा परिस्थितीमध्ये त्याने पोलिसांवरती गोळीबार केला आणि पोलिसांनी त्या मुलांच्या बचावासाठी जे आहे ते रोहित आर्यावरती एकच गोळी झाडली होती, ज्याच्यामध्ये रोहित आर्याच्या छातीवर गोळी लागली होती. आणि ती गोळी जी आहे ती जवळपास क्लोज म्हणजे एकदम जवळून लागली होती आणि त्याच्यामुळे रोहित आर्या जो आहे तो गंभीररित्या जखमी झाला. आणि त्या गंभीररित्या जखमी झालेल्या रोहित आर्याला पोलिसांनी जे आहेत ताब्यात घेऊन त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला, पण त्यापूर्वीच अति रक्तस्राव झाल्यामुळे रोहित आर्या याचा हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झालेला आहे. मात्र जी 19 लोकांना त्याने ओलीस ठेवलं होतं त्यामधलं कोणीही जखमी झालेलं नाहीये, ते फक्त घाबरलेले आहेत. मात्र हा सगळा चित्तथरारक प्रसंग होता आणि जवळपास 3 तासांपेक्षा पण जास्त हा सगळा प्रकार सुरू होता.
कारण 1 वाजल्यापासून हा प्रकार लोकांच्या आणि आजूबाजूच्या आणि त्या मुलांच्या लक्षात आला होता की ज्या ठिकाणी आपण ऑडिशनला गेलो आहोत तो ऑडिशन तिथे होत नाहीये, तर तिथे जे आहे ते आता काहीतरी वेगळंच घडत आहे. कारण त्या मुलांना लॉक करण्यात आलं, त्या मुलांना धमक्या देण्यात आल्या आणि ते मुलं जे आहेत ते मदतीच्या आकांताने, आपण व्हिडिओ बघतो ना कविता, त्याच्यामध्ये पण आपल्याला दिसतंय की मुलं जे आहेत ते काचेवरती अक्षरशः हात मारून लोकांना जे आहेत मदतीसाठी बोलावतात. आणि एका सामान्य म्हणजे बघ्यांपैकी एकाने पोलिसांना जे आहे ते माहिती दिली की अशाच एक काही मुलं आहेत जी एका स्टुडिओमध्ये एका रूम मध्ये अडकलेली आहेत आणि ते मदतीसाठी हाक मारत आहेत. आणि रोहित आर्या आतमध्ये बसून व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ जारी करत होता. म्हणजे त्याचा प्लॅन नेमका काय होता, खरोखरच तो या मुलांना जखमी करणार होता की त्याने अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या या मॉलमध्ये ठेवलेल्या आहेत का, किंवा त्याला मदत करणारी लोक अशाच प्रकारचा प्लॅन जो आहे तो दुसरीकडे करत आहेत का? कारण रोहित आर्याच्या माहितीनुसार तो एक कॉन्ट्रॅक्टर होता आणि त्याला शिक्षण विभागाकडनं जे कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये त्याला पैसे मिळाले नसल्यामुळे त्याने हा प्रकार केल्याचं त्याने स्वतः कबूल केलेला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये रोहित आर्या हा एकटा बिलकुल नसणार आहे, त्याच्यामध्ये आणखीन काही लोक असणार आहेत. त्याने व्हिडिओमध्ये पण म्हटलंय की माझ्या सोबत आणखीन काही लोक आहेत. पण हा जो व्हिडिओ आलाय ज्योत्स्ना, तो व्हिडिओ त्यानं माध्यमांना पाठवला होता, पोलिसांना पाठवला होता की पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर तो त्यांना मिळाला? रोहित आर्याने त्याच्या सोशल मीडियावरती टाकलं होतं आणि त्याचबरोबर त्याने स्टेटस सुद्धा ठेवलं होतं. आणि तो व्हिडिओ जो आहे तो त्या अनेक व्हॉट्सअप ग्रुपला तो पाठवत होता, ज्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला. आणि रोहित आर्याने हा व्हिडिओ त्याच ठिकाणी बसून केला की तो व्हिडिओ आधी बनवला होता आणि त्यानंतर जो आहे त्याने तो व्हिडिओ हे सगळ्या किडनॅपिंगचा प्रकार केल्यानंतर त्याने तो व्हिडिओ व्हायरल केला. हा सुद्धा एक तपासाचा भाग आहे. कारण जर व्हिडिओ त्याने आधीच शूट केलेला असेल आणि या मुलांना किडनॅप केल्यानंतर जर तो व्हायरल केला असेल आणि नेमका त्याच्याच मोबाईल मधून हा व्हायरल झालेला आहे, कारण झालं असं की त्याने स्टेटस वरती पण तो व्हिडिओ ठेवला होता आणि त्याचबरोबर त्याने अनेक व्हॉट्सअप ग्रुपला आणि जो आहे तो सोशल मीडियावरती पण त्याने जे आहे हा व्हिडिओ टाकला होता. आणि त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय की हा रोहित आर्या जो आहे तो अत्यंत शांत एकदम आपल्या एकदम शांतपणाने तो त्याचं म्हणणं मांडत आहे. कुठल्याही प्रकारची तो धमकी पण देताना अगदी त्याचं एक्सप्रेशन सुद्धा अगदी शांत आहे. थंड डोक्याने क्राईम करणारा हा रोहित आर्या होता. त्यामुळे नक्कीच त्याने जे काही ही घटना घडून आणली त्यामध्ये तो प्री प्लॅन करून आला होता, कारण त्याने पेटवण्याची धमकी दिली होती आणि तशा प्रकारची रसायनं सुद्धा त्याने त्या स्टुडिओमध्ये आणली होती. आणि जवळपास 17 मुलांना करू शकतो असं त्याने स्पष्टपणे सांगितलं होतं. त्याला स्वतःच्या मृत्यूचीही पर्वा नव्हती आणि ते सगळं होत असताना इतरांच्या जीवाला काही झालं तर त्यासाठी आपण जबाबदार नाही हे त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे तो प्री प्लॅन आला होता हे निश्चित आहे. पण हा होता कोण रोहित आर्या? म्हणजे एकीकडे त्याने शिक्षण विभागातलं काहीतरी कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं, तो होता पुण्याचा, त्यानं ऑडिशन्ससाठी मुलं बोलवली मुंबईमध्ये. हा होता कोणी, व्यक्ती कोण होती? पोलिसांना काय प्राथमिक माहिती मिळाली? पोलीस सध्या कविता त्याची पार्श्वभूमी जी आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण रोहित आर्या हा एक शिक्षित असलेला आणि बऱ्यापैकी म्हणजे आर्थिकदृष्ट्या बऱ्यापैकी सक्षम असलेला माणूस असल्याचं पोलिसांच्या प्राथमिक अंदाजातून पोलिसांनी ही माहिती दिलेली आहे की रोहित आर्या हा कुठला अट्टल गुन्हेगार म्हणजे त्याची अशी काही क्रिमिनल बॅकग्राऊंड नसल्याचं सुद्धा जे आहे ती आतापर्यंत माहिती मिळाली आहे. मात्र पैसे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचे अनेक ठिकाणी गुंतलेले होते अशी पण माहिती मिळाली आहे की रोहित आर्या याच्यावरती अनेक प्रकारची कर्ज होती आणि कर्ज बाजाराला कंटाळून सुद्धा जो आहे तो अशा प्रकारचं पाऊल उचलण्याचा त्याची एक मानसिक तयारी झाली होती. कारण अनेक लोकांचं, कारण हे कॉन्ट्रॅक्ट त्याने जे घेतलं होतं शिक्षण विभागाकडून ते त्याचे पैसे त्याला मिळाले नव्हते आणि त्याचमुळे रोहित आर्या जो आहे तो संतापलेला होता. त्याने अनेक जे आहे ते मदतीसाठी जे आहे त्याने बोलावलं होतं. मात्र मदतीसाठी जे आहे त्याने अनेकदा प्रशासनाकडे मागणी केली होती. पण ज्या वेळेस रोहित आर्या हा माथे फिरू हा मानसिक रुग्ण ज्या वेळेस त्याला कळलं की धमकी दिल्यानंतर कदाचित मला सिरियस घेतील आणि त्यामुळे त्याने हे प्री प्लॅन केलं होतं. मात्र त्याने त्याच्या व्हिडिओच्या सुरुवातीला कविता हे म्हटलंय की पहिले तो मैं आत्महत्या करने वाला था. म्हणजे पहिल्यांदा याने आत्महत्याचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न जो आहे त्याचा तसा मानस होता. मात्र नंतर त्याने जो आहे त्याचा तो प्रयत्न म्हणजे त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न त्याचा किंवा आत्महत्या करण्याचं त्याने जे ठरवलं होतं ते सोडून रोहित आर्या जो आहे त्याने मुलांना म्हणजे काही लोकांना घेऊन आपण काहीतरी सुसाईड बॉम्बर सारखं करू असं त्याने ठरवलं आणि त्याने हा प्री प्लॅन केला होता. हा एक सुसाईड बॉम्बरच होता असं आपण स्पष्टपणे म्हणू शकतो. कारण रसायनं घेऊन येतो, त्याचबरोबर एअरगन घेऊन येतो. जर तो पेटवण्याची धमकी देतोय मग त्याला एअरगन नेमकी कुठून मिळाली, ती लायसन्स होती का, ती त्याने कुणाकडून मिळवली होती? आणि रोहित आर्या हा पोलिसांवरती गोळीबार करत होता.
जर एखाद्या मुलांनी त्याच्यावरती म्हणजे जे 17 मुलं अडकलेली होती त्या ठिकाणी त्यापैकी कोणी जर रोहित आर्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता तर त्याने त्या मुलांवरती पण गोळीबार केला असता का, असे अनेक सवाल या ठिकाणी उपस्थित होते. कारण संपूर्णपणे प्री प्लॅन करून हा रोहित आर्या तिकडे आला होता. मात्र सर्वात महत्वाचं म्हणजे पोलिसांनी तत्काळ जे आहे ते या संपूर्ण प्रकरणामध्ये हस्तक्षेप करून त्या सगळ्या मुलांना वाचवलेलं आहे. मात्र रोहित आर्या याने एअरगन झाडताना पोलिसांवरती त्याने गन रोखून धरली होती. कदाचित या वाटाघाटीमध्ये एखाद्या जे ओलीस ठेवलेल्या मुलांवरती पण जे आहे ते बंदूक लागू शकली असती, गोळी लागू शकली असती. मात्र पोलिसांनी खूप व्यवस्थित पद्धतीने हँडल केलं. मात्र रोहित आर्या याचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि म्हणजे आपण म्हणू शकतो की एक पोलीस एन्काउंटर मध्येच याचा जो आहे तो मृत्यू झाल्यासारखं एक ही घटना घडलेली आहे. कारण रोहित आर्या याने धमकी देताना त्याच्या व्हिडिओमध्ये सतत हे म्हटलं होतं की मी मरू शकतो, म्हणजे मी आत्महत्या करायचा विचार केला होता आणि पण मी माझी आत्महत्या न करता आता मी ह्यांना धडा शिकवणार आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याने हे सांगितलं होतं की मला कोणाच्या जीवाची पर्वा नाहीये, मला जर माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही तर मात्र मी या मुलांना म्हणजे मी या स्टुडिओला पेटवून देणार आहे, अशा प्रकारची धमकी दिली होती. त्यामुळे हा सुसाईड बॉम्बर असलेला हा जो रोहित आर्या आहे त्याला वेळीच रोखणं जे आहे ते पोलिसांसमोर खूप मोठं चॅलेंज होतं आणि त्यामुळेच पोलिसांनी प्रसंग सावधान दाखवत जे आहे ते या ठिकाणी सरळ रोहित आर्यावरती म्हणजे त्या स्टुडिओमध्ये पोलीस थेट घुसले, त्यांनी मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये जवळपास असलेले सगळे केमिकल्स, कारण रोहित आर्या हा जर पूर्व तयारीनिशी आला होता तर त्याने ते केमिकल्स जे आहे ते त्याने डायरेक्ट जर पेटवले असते तर मात्र स्टुडिओला खरोखरच आग लागू शकली असती, तर मात्र मोठी जीवितहानी किंवा मोठं नुकसान जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळू शकलं असतं. पण सुदैवानं असं काहीही घडलेलं नाही. पोलिसांनी बचाव कार्य त्यांचं जे इतकं म्हणजे मुंबई पोलीस याचसाठी जे आहेत त्यांना आंतरराष्ट्रीय पोलिसांसाठी म्हणजे त्यांना आंतरराष्ट्रीय पोलिसांचा दर्जा मिळाला जातो की अशा प्रकारचे गुन्हे मुंबई पोलिसांसमोर जे घडत असतात त्यावेळेस मुंबई पोलीस त्यांच्यावरती कशा प्रकारे जे आहे नियंत्रण जे आहे ते मिळवत असतं. आणि एक मोठा प्रसंग जो आहे तो मुंबई पोलिसांनी अत्यंत व्यवस्थित हाताळलेला आहे. कोणतेही म्हणजे 17 मुलं असो किंवा एक वृद्ध नागरिक आणि एक तिशीतला माणूस जो होता असे 19 लोक त्या ठिकाणी अडकलेले असून कोणालाही कसल्याही प्रकारची दुखापत झालेली नाहीये. हे खूप मोठं यश जे आहे मुंबई पोलिसांचं आपल्याला म्हणावं लागेल. मात्र मुंबई पोलिसांवरती रोहित आर्या जो आहे तो अटॅक करत होता आणि ती मुलं जी आहे ती संपूर्णपणे अजून बाहेर गेलेली नव्हती, अजून बचाव कार्य सुरू होतं. आणि अशातच रोहित आर्याशी बातचीत म्हणजे त्याच्याशी चर्चा सुरू असतानाच रोहित आर्याने त्याने सरळ गन घेतली आणि पोलिसांवरती रोखून धरली. असं रोखून धरलेली असताना सुद्धा पोलीस त्याच्याशी बोलत होते, पोलीस सतर्क होते, पोलीस सजग होते, पोलिसांनी सुद्धा गन रोखून धरलेली. मात्र ज्या वेळेस रोहित आर्या याने पोलिसांवरती गोळी झाडली त्यावेळेस मात्र बॅकफायर म्हणून बचाव कार्यासाठी पोलिसांनी सुद्धा रोहित आर्यावरती थेट गोळीबार केला आणि या गोळीबारामध्ये रोहित आर्याच्या छातीला डाव्या बाजूला त्याला गोळी लागली आणि तो गंभीररित्या जखमी झाला. या संपूर्ण घटनेमध्ये जर रोहित आर्याची आतापर्यंतची पार्श्वभूमी पाहायला गेलं तर तो पुण्याचा आहे असं कळालेलं आहे. त्याची कौटुंबिक पार्श्वभूमीचा तपास जो आहे तो पोलीस करत आहेत. मात्र पोलीस रेकॉर्डनुसार आतापर्यंत तरी रोहित आर्याचं कुठलंही क्रिमिनल बॅकग्राऊंड जे आतापर्यंत तरी सापडलेलं नाहीये. मात्र रोहित आर्याला हे शिक्षण विभागाचं कॉन्ट्रॅक्ट नेमकं कुणी मिळवून दिलं होतं, त्यामधला एजंट कोण होता याची सुद्धा सखोल चौकशी आता राज्य सरकारला आणि पोलीस प्रशासनाला करावी लागणार आहे. कविता, ठीक है. रोहित आर्या सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है. मेरे को ज़्यादा डिमांड्स नहीं है, बहुत सिंपल डिमांड्स है, बहुत मॉरल डिमांड्स है, बहुत एथिकल डिमांड्स है. और मेरे कुछ सवाल है, मुझे कुछ लोगों से बात करनी है, उनको सवाल पूछने हैं, उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है. लेकिन मुझे ये जवाब चाहिए, मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए. ना मैं टेररिस्ट हूँ, ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है, कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं, इमोरल तो बिल्कुल भी नहीं है. सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है. ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है. लेट्स चेंज 4 मैं सच में करने वाला हूँ. अगर ज़िंदा रहा तो मैं करूँगा, अगर मैं मर गया तो कोई और करेगा, लेकिन होगा ज़रूर. इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो. बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ. मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ, बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे, ट्रॉमाटाइज डेफिनेटली होंगे.
उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं, उसका ज़िम्मेदार मुझे ना गिना जाए, उसका ज़िम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं, जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है। मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा। मैं अकेला नहीं हूँ, मेरे साथ और भी लोग हैं, कई सारे लोगों को ये परेशानियाँ हैं और ये मैं सल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके। प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी। हा रोहित आर्य याचा व्हिडिओ होता, ज्याचा एन्काउंटर केलेला आहे पोलिसांनी, आणि या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची काय प्रतिक्रिया पुढे येते तीही पाहूया। त्या संदर्भात थोड्या वेळात पूर्ण माहिती आपल्याला आम्ही देऊ। आता मी देखील आपल्या कार्यक्रमात होतो, त्याच्यामुळे सगळी माहिती आता माझ्याकडे देखील नाही आहे, पण मला फक्त त्याचा मेसेज आलेला आहे, त्यामुळे त्याची सगळी माहिती ती आपल्यापर्यंत लवकरच पोहोचेल। रोहित आर्या हे स्वच्छता मॉनिटर नावाचा त्यांचा एक कॉन्सेप्ट होता आणि आपली जी माझी शाळा सुंदर शाळामध्ये सुद्धा त्यांना काही काम देण्यात आलेलं होतं, परंतु त्या लोकांकडून त्यांनी डायरेक्ट पैसे घेतले अशा स्वरूपाचं त्यांच्याबद्दल डिपार्टमेंटचं मत होतं। तर हे जे मॅटर आहे ते त्यांनी डिपार्टमेंटशी बोलून सोडवलं पाहिजे, कारण शेवटी सरकारची काम करायची एक पद्धत असते आणि त्या चौकटीमध्ये सर्वांनी काम करायला लागतं। अशा तऱ्हेने कोणाला तरी ओलीस धरणं हे चुकीचं आहे। मुंबईच्या पवईमध्ये आज ओलीस नाट्य पाहायला मिळालं। पवईत मुलांना डांबून ठेवणाऱ्या आरोपीचं पोलिसांनी एन्काउंटर केलंय। रोहित आर्य या व्यक्तीने काही अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवल्याची बातमी समोर आली होती। रोहित आर्य नावाच्या व्यक्तीनं ऑडिशनसाठी आधी मुलांना बोलवलं, त्यानंतर या मुलांना डांबून ठेवलं, ओलीस ठेवलं। यावेळी आरोपीकडे एक एअर गन सुद्धा होती। पोलिसांनी मुलांची सुखरूप सुटका केली आहे। 3 दिन से ऑडिशन चल रहा था, तो पिछले 3 दिन से इसने फिर ये बंदे ने 3 दिन ऑडिशन फिर बढ़ाया। उसके बाद में इन्होंने 17 बच्चे जो थे इनके आज किडनैप करके ऐसा मैसेज आया अंदर से। जब ये डेली बच्चे खाना खाने बाहर आते थे, आज बच्चे कोई बाहर नहीं निकले। तो जब बच्चे बाहर नहीं निकले तो पेरेंट्स लोगों को भगदड़ मच गई। पुलिस ने फोन किया होगा, अंदर से किसी ने पुलिस को फोन किया होगा। तो पुलिस जब यहाँ पर आई तब पता चला कि बच्चे किडनैप हो गए। और जब बच्चे किडनैप हो गए, पूरी तरह से पूरी पुलिस की मुंबई पुलिस की टीम पूरी अंदर गई थी और पूरे के पूरे बच्चों को सेफ्टी बाहर निकाला बच्चों को। आरोपीने यावेळी पोलिसांवर गोळीबार देखील केलेला होता। आरोपीकडे एअरगन होती, मुलांचे जीव सुद्धा धोक्यात होते। अत्यंत शिताफीनं पोलिसांनी हे ऑपरेशन राबवलं आणि आरोपीचं एन्काउंटर केलंय। शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली ती ऐकूयात। अत्यंत धक्कादायक प्रकार आहे की आणि नशीब तिकडे पोलिसांनी पटकन जाऊन हे सगळं, आणि आमचे आमदार दिलीप लांडे हे देखील तिथे घटनास्थळी पोहोचले आहेत आणि ते सुद्धा मला वाटतं आपल्याशी फोन लाईनवर आहेत मगाशी। परंतु हा जो कोण इसम आहे ते पूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे आणि धक्कादायक आहे। कोणी मुलांना असं अशा प्रकारे ऑडिशनला बोलवलं, काय झालं नेमकं, कुठे जाहिरात दिली होती, कुठल्या जाहिरातीला यांनी रिस्पॉन्स दिला, या सगळ्याच गोष्टीचा पूर्ण सखोल तपास झाला पाहिजे। जी मात्र मनीषा जी, 15 ते 20 मुलांना एकत्रित गोळा केलं जातं, आजूबाजूला इतर लोक असतात, समाजाच्या लोकांच्या नजरेमध्ये ही गोष्ट आली नसेल? नाही, समजा आपण आली पण असेल, परंतु त्यांना काय माहिती ना की हे स्वेच्छेने आले आहेत, डांबून ठेवलंय किंवा कुठलं त्यांना काही ऑडिशन टेस्टसाठी। आता ऑडिशन टेस्टसाठी जाहिराती येतात, लोक तिकडे जमतात, वेगवेगळ्या वयोगटातली लोक असतात ऑडिशन टेस्टसाठी, मुलं अर्थात मोठ्या प्रमाणात असतात, परंतु नक्कीच की एकदम याच्यावर काही वक्तव्य करणं कठीण आहे। मला वाटतं पोलिसांनीच याच्यावर वक्तव्य केलं तर अधिक बरं होईल। जी मात्र आता यावर उपाययोजना काय? जर असे मानसिक रुग्ण असे काही प्रकार करायला लागले तर हे अत्यंत घातक आहे समाजासाठी, उपाययोजना करणं गरजेचं आहे। नाही, निश्चितच आहे, उपाययोजना करायला पाहिजे, परंतु एखादा माणूस मानसिकरित्या विकृत आहे हे काही घटना म्हणजे अगोदरच माहित नसतं। असे अनेक लोक फिरत असतात की जे विकृत आहे ते काय काय कृती करतात
हे एखादी कृती झाल्यानंतर आपल्याला समजतं, हो. परंतु ते वरून नॉर्मल दिसतात हम्म. किंवा वरून आपल्याला वाटत सुद्धा नाही की हा माणूस असा विकृत असेल किंवा काही. त्यामुळे परंतु निश्चितच हे जे काय घडलं ते अतिशय अयोग्य आहे मुलांच्या जीवाशी. आणि यापुढे जे मुलं खरोखरच होतकरू असतील, त्यांना काही कलेची आवड असेल आणि कुठे ऑडिशनला गेले तर त्यांना पुढच्या वेळेला खबरदारी घेणं गरजेचं आहे. किंवा कोणी मोठे घरातले कोणी व्यक्ती सोबत होते नव्हते, खरं तर म्हणजे प्रसार माध्यमातूनच हा विषय मला समजतोय, परंतु मला असं वाटतं की यापुढे काळजी घेणं आवश्यक आहे. ठीक आहे. मनीषाताई, धन्यवाद दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल. मनीषा कायंदेंची प्रतिक्रिया आपण बघितली आहे. पोलीस कारवाईत आर्य याला गोळी घातलेली होती पोलिसांनी, एन्काउंटर त्याचा करण्यात आलेला आहे. काही मुलांना त्याने ओलीस ठेवलं होतं, आधी ऑडिशनसाठी बोलवलं आणि त्यानंतर मुलांना ओलीस ठेवलं. त्यानंतर आरोपीने पोलिसांवर गोळीबार देखील केला. यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, ज्यामध्ये आरोपी रोहित आर्य जखमी झाला होता. त्याच्या छातीत डाव्या बाजूला गोळी लागली आणि यानंतर जखमी अवस्थेत आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आणि याचबद्दल बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आता आपल्यासोबत आहेत. सुषमाताई, या घटनेकडे तुम्ही कसं बघताय? जी फारच शॉकिंग न्यूज आहे खरं तर, परंतु एखाद्या कंत्राटदाराचं इतकं मानसिक संतुलन बिघडेपर्यंत त्याची जी काही थकीत बिलं असतील ती बिलं जर या सरकारने दिली नसतील आणि ती बिलं दिली नाही म्हणून जर कोणी अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन एवढी काहीतरी म्हणजे आपण कल्पनाच करू शकत नाही अशी घटना त्याच्या हातून घडते आणि त्यात त्याचा जीव जातो, भयंकर आहे हे सगळं. या सगळ्यावरनं एक गोष्ट नक्की स्पष्ट होते की राज्याचे सरकार आहे त्यांना प्रश्नही हाताळता येत नाहीत आणि या राज्याची अर्थव्यवस्था किंवा जी अर्थव्यवस्थेची घडी बसवायला हवी ती त्यांच्याच्याने ती घडीही बसत नाही. ती अर्थव्यवस्थेची घडी बसली असती तर कदाचित त्या थकीत बिलाच्या पोटी इतकं मोठं पाऊल उचलून आज तो माणूस जीवाला मुकला नसता. म्हणजे सुषमाताई, सरकारमध्ये सुरू असलेली आर्थिक अनागोंदी याला जबाबदार आहे या घटनेला, असं तुम्हाला म्हणायचं आहे? नक्की नक्की. म्हणजे अजून त्याचे काही पैलू पुढे येऊच शकतात, मात्र सरकारची जी काही आर्थिक आत्ताची जी स्थिती आहे आणि त्यामुळे एकीकडे सत्ताधारी आमदारांना करोडो रुपयांचं वाटप, खिरापती, जाहिरातबाजी, पण त्याच वेळेला अनेक लोक ज्यांनी कंत्राट घेतलेली आहेत, ज्यांनी कामं केलेली आहेत, त्यांची जर बिलं दिली जात नसतील आणि ती बिलं मिळावीत म्हणून आणि आपल्याकडे लक्ष वेधलं जावं म्हणून जर अशा पद्धतीने कोणी कायदा हातात घेत असेल तर फारच वाईट आहे. ठीक आहे सुषमाताई, धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल. तर पवईतील ओलीस नाट्यातील रोहित आर्य या आरोपीचा मृत्यू झालाय. त्याने पोलिसांवर गोळीबार सुरू केलेला होता आणि प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी देखील गोळीबार केला आणि यात त्याच्या छातीच्या डाव्या बाजूला पोलिसांची गोळी लागली आणि यात आरोपीचा मृत्यू झाला आहे. याबद्दल नीलम गोऱ्हे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूया. माझ्या माहितीप्रमाणे त्या मुलांची रक्त सुखरूप सुटका केलेली आहे, ती चांगली गोष्ट आहे. त्याबद्दल मी संबंधितांचं, मला वाटतं पोलिसांनी सुटका केलेली आहे, तर त्यांनी योग्य काम केलेलं आहे, त्यात शंका नाही. आता असं आहे की हा स्वतः जो माणूस स्वतःला तज्ज्ञ म्हणवतो हाच एक मनोविकृत माणूस दिसतोय त्याच्या वर्तनावरून सगळ्या, आणि अशा प्रकारचं गुन्हेगारी पद्धतीने सूड काढणं दुसऱ्यावरती, या गोष्टी जेवढ्या चिंताजनक वाटतात त्याच्यापेक्षाही जास्त त्या कायद्याचा भंग करणारे आहेत, यात काही शंकाच नाहीये. दुसरं असं की आपल्यासारख्या एवढ्या मोठ्या मायानगरीमध्ये, मुंबईमध्ये एखादी जेव्हा माहिती समोर येते त्यावेळेला कशासाठी कोणाला बोलावलेलं आहे याची खातरजमा करणं सुद्धा अवघड होऊन जातं आणि त्यामुळे या सगळ्याचं जेवढं प्रमाणीकरण म्हणजे स्टँडर्डायझेशन होईल, कुठल्या गोष्टी कोण करतंय, ते का करतंय, त्याच्याबद्दल काय नियमावली, म्हणजे केवळ पोलिसांचा अंकुश असा भाग नाहीये, आपणच समाजाची काही नियमावली बनवली पाहिजे की ज्याच्यामध्ये अशा प्रकारच्या लोक ब्लॅकलिस्ट होतील आणि परत परत असे गुन्हे करण्यासाठी त्यांना मोकळं रान मिळणार नाही. परंतु जय महाराष्ट्रांनी ज्या प्रकारे समोर आणलेलं आहे प्रकरण त्याबद्दल तुमचे मी अभिनंदन करते. आणि जी मुलं त्यातून आता सुटका झालेली आहेत त्यांना धक्क्यातून सावरण्यासाठी समुपदेशन किंवा त्यांच्या जवळचे जे जिवलग असतील त्यांनी धीर देण्याचा प्रयत्न करावा असं मला आवाहन करावंसं वाटतं. मुलांची काहीच चूक नाहीये, सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.
पवईमध्ये हा सगळा प्रकार घडलेला होता। रोहित आर्य या व्यक्तीने काही अल्पवयीन मुलांना ओलीस ठेवल्याची बातमी समोर आलेली होती। त्यानंतर पोलिसांचं एक पथक घटनास्थळी पोहोचलं। रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने ऑडिशनसाठी आधी मुलांना बोलवलं आणि त्यानंतर मुलांना एका इमारतीत डांबून ठेवलं। पोलिसांनी आता मुलांची सुखरूप सुटका केली आहे। आरोपीने यावेळी पोलिसांवर गोळीबार देखील केला होता। पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, ज्यामध्ये आरोपी रोहित आर्य जखमी झाला। त्याच्या छातीत डाव्या बाजूला पोलिसांची गोळी लागली। यानंतर जखमी अवस्थेत आरोपीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। तर हा आरोपी रोहित आर्य नेमका कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय ते पाहूयात। रोहित आर्य हा पुण्यात राहणारा व्यक्ती आहे। दीपक केसरकर मंत्री असताना आर्यला एका शाळेच्या कामासाठीचं टेंडर मिळालं होतं। रोहितने 60 ते 70 लाख स्वतःच्या खिशातून खर्च केले। शिक्षण विभागाकडून शाळेसाठी केलेल्या कामाचे पैसे मिळाले नाहीत, असा रोहित आर्य याचा आरोप आहे। केसरकर मंत्री असताना त्यांच्या निवासस्थानाबाहेर आर्यकडून अनेक वेळा आंदोलन करण्यात आली। कामाचा मोबदला न मिळाल्यानं रोहित आर्यनं मुलांना ओलीस ठेवलं। तर हे ओलीस नाट्य नेमकं कसं घडलं, सुटकेचा थरार नेमका कसा झाला ते पाहूयात। रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने 15 ते 20 मुलांना ओलीस ठेवल्याचं वृत्त आलं होतं। अल्पवयीन मुलांना ऑडिशनसाठी त्याने आधी बोलावलं आणि मग डांबून ठेवलं। ऑडिशनसाठी गेल्या काही दिवसांपासून मुलं स्टुडिओत यायची। आज मुलं नेहमीच्या वेळेत स्टुडिओ बाहेर न आल्यानं ही घटना उघडकीस आली। मुलं काचेच्या खोलीतून मदत मागत असल्याचं स्थानिकांनी पाहिलं। फोन केल्यानंतर पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं। पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीनं मुलांची सुखरूप सुटका केली। पोलिसांनी आधी आरोपीशी संवाद साधला आणि नंतर कारवाई केली। पोलिसांना बाथरूममधून स्टुडिओमध्ये शिरण्यात यश मिळालं। पोलिसांनी 17 मुलांसह एका ज्येष्ठ नागरिकाची सुखरूप सुटका केली। हीच ती इमारत आहे पवईमधली जिथे ओलीस नाट्य रंगलं होतं। याच इमारतीत याच ठिकाणी या मुलांना ओलीस ठेवलेलं होतं आरोपी रोहित आर्य याने। आपण पुन्हा एकदा जाऊयात, आपली प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत आहे। तर ज्योत्स्ना, आरोपीने पोलिसांवर देखील गोळीबार केलेला होता। आरोपीकडे एअरगन होती अशी माहिती मिळते। आणखी कुठली शस्त्र होती का आणि आरोपीकडे असलेले एअरगन ही किती घातक होती? अगदी बरोबर आहे। आपण सर्व बघतो की या ठिकाणी मात्र रोहित आर्य आरोपी जो होता तो प्री प्लॅन म्हणजे पूर्ण प्लॅनिंग करून आला होता आणि त्याच्यामुळे त्याच्याकडे एअरगन सुद्धा पोलिसांना सापडली होती। म्हणजे ज्यावेळेस पोलीस बचाव कार्यासाठी त्या ठिकाणी गेले होते तेव्हा ती हीच एअरगन जी आहे रोहित आर्याने पोलिसांवरती रोखून धरलेली होती। इतकंच नव्हे तर स्टुडिओमध्ये सुद्धा आहे पोलिसांना अनेक प्रकारचे केमिकल्स जे आहे जे लवकर पेट घेतात अशा प्रकारचे केमिकल जे आहे ते पोलिसांना सापडले आणि त्यामुळे रोहित आर्य जो आहे तो फक्त म्हणजे धमकी देत नव्हता तर तो खरोखरच त्याचा हा जो प्लॅन आहे तो इम्प्लिमेंट करण्याचा म्हणजे त्याला तो प्लॅन जो आहे तो करायचाच होता की जर त्याला त्याच्या समाधानकारक उत्तर नसती मिळाली, जसं की त्याने व्हिडिओमध्ये म्हणालाय की मी आत्महत्या करायला निघालो होतो, मात्र मी माझा प्लॅन चेंज केला आणि मग मी माझ्या प्रश्नाची उत्तरं मला प्रशासनाकडनं पाहिजे, सरकारकडनं पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं। आणि कॉन्ट्रॅक्टर होता हा रोहित आर्य आणि त्याने त्याची उत्तरं मिळवण्यासाठी हा जो आहे एकूणच प्रशासनाला धमकी देत होता की जोपर्यंत त्याला त्याला ती पाहिजे ती समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत तो त्या मुलांना सोडणार नाही। आणि जर या बाबतीत जर पोलिसांनी किंवा काही त्याला पकडण्याचा किंवा त्याची समाधानकारक उत्तरं जर मिळाली नाही तर मात्र मी या मुलांसकट स्वतःला सुद्धा जे आहे ते दुखापत करून घेईन, मी आत्महत्या करेन अशा प्रकारचा त्याने धमकीचा व्हिडिओ जो आहे त्याने व्हायरल केलेला होता। त्यामुळे पोलिसांना तत्काळ पाऊल उचलणं फार आवश्यक होतं। मुंबई पोलीस याच कारणासाठी जे आहे ती अख्ख्या जगभरामध्ये प्रसिद्ध आहे की अशा प्रकारचे जे काही घटना घडतात त्यावेळेस मुंबई पोलीस जे आहे त्यांचं बचाव कार्य किती तत्परतेनं काम करतं या ठिकाणी याचं उदाहरण आपल्याला सर्व या ठिकाणी पाहायला मिळतंय की केमिकल
असलेला केमिकलचा साठा असलेला रोहित आर्या, ज्याच्याकडे एअरगन होती, ज्याने प्री प्लॅन करून 17 मुलांना ऑडिशन्सच्या नावाखाली एका स्टुडिओमध्ये बोलावलं होतं. त्या ठिकाणी त्याने त्या मुलांना लॉक केलं आणि नंतर त्याने त्याचा व्हिडिओ जो आहे तो पोलीस म्हणजे सगळीकडे व्हायरल केला. ठीक आहे ज्योत्स्ना, तुला थोडंसं थांबवतो. एक महत्वाची माहिती आली आहे, ती प्रेक्षकापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. पवईतल्या उलीस नाट्यातील रोहित आर्या याचा मृत्यू झालाय, पण पोलिसांच्या कामगिरीचं यात कौतुक करावं लागेल. रोहित आर्याने 17 मुलांना ओलीस ठेवलेलं होतं आणि या सगळ्या मिशनमध्ये अभियानामध्ये ज्या पोलीस कर्मचाऱ्याची उल्लेखनीय कामगिरी राहिलेली आहे त्यांचा फोटो आपण बघतोय स्क्रीनवर.